नमस्कार. शुक्ल पक्षातल्या एकादशी तिथीची वेगवेगळी नावं या व्हिडिओतून मी आपल्याला ऐकवणार आहे. चैत्र महिन्यातल्या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलेलं आहे. वैशाख महिन्यामध्ये तिचं नाव आहे मोहिनी एकादशी. ज्येष्ठातली एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे, तर आषाढातली एकादशी देवशयनी एकादशी. श्रावण महिन्यातली एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलेलं आहे. भाद्रपद महिन्यातल्या एकादशीचं नाव आहे परिवर्तिनी एकादशी. अश्विन महिन्यातली एकादशी ही पाशांकुशा एकादशी म्हणून म्हटली जाते. कार्तिक महिन्यातली एकादशी ही प्रबोधिनी एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी ही मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती म्हणून प्रसिद्ध आहे. तर पौष महिन्यातल्या एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं आहे. माघ महिन्यातल्या एकादशीचं नाव आहे जया एकादशी आणि फाल्गुन महिन्यातली एकादशी ही आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मनःपूर्वक धन्यवाद.